स्टार्ट. नमस्ते, माझे नाव सिमरन सूर्यकांत देवकुळे. जगदंब जगदंब जगदंब, जिथे शिवभक्त उभं राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. जिथे शिवभक्त उभं राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाची कोणाला भीती, आदर्श आमचे राजे शिवछत्रपती, राजे शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय वाणीचे तेज असणारे, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हर न मानणारे, रयतेचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा प्रबल आणि प्रबुद्ध सामर्थ्याला हरवण्याची धाडस नियती सुद्धा करू शकत नाही. विजयाची तलवार चालवून गेला, गड्याच्या हातीने हिंदुस्थान हलवून गेला. विजयाची तलवार चालवून गेला, गड्याच्या हातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघनख्याने अफजल खानाचा कोतडा पाडून गेला, मुठभर मावळ्यांना येऊन हजारो शेतांना नडून गेला. स्वर्गात गेलो ज्याला देवाने झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, माझा शिवबा होऊन गेला. ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते. ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते. राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते. एक होता शिवाजी, भीती नव्हती त्याला जगाची, चिंता नव्हती परिणामाची, मुहूर्तमेढ रोवली महाराष्ट्र स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. सागराचं पाणी कधी अटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही. सागराचं पाणी कधी अटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही. हा जन्म का हजारो जन्म घेतले तरी ना शिवरायांचा कधी सुटणार नाही, ना शिवरायांचा कधी सुटणार नाही. थोर तुमचे कर्म आई जिजाऊ, उपकार कधी न फिटणार. थोर तुमचे कर्म आई जिजाऊ, उपकार कधी न फिटणार. चंद्र सूर्य तारे असोपर्यंत नाव तुमचे ना मिटणार, नाव तुमचे ना मिटणार. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेभाम होती, महाराजांची कीर्ती बेभाम. भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घालेली असन दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे आली आदिलशाहीची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मांडली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं फजल खान, नाव त्याचं फजल खान, जिथं जागता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. हरब्बा सुभान अल्लाह, कौतिक झालं दरबाराचं. खान निघाला मोठ्या गुरमीत, त्याचं घोड जड पायदळ, फौज पाटलय बक्कळ, अंगी 10 हत्तीचं बळ, पाहणार कापेच चढ. वाटेत दिसेल तर चिडीत खेचीत खानाची सेना निघाली. गाव लुटली, देवळ लुटली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काय खरं नाही, जो तर हेच बोलू लागला. शिवबाची सेना मुठभर, काय लढव हुनर, खानाला कसा थोपणार, चिंतेचा पंत सरदार. महाराज खानाची सैन्य अपाट आहे, त्याच्या समोर आपलं टिकावं लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी कुठेतरी आपण अज्ञात निघून जावं. काय म्हणणार रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्रच नव्हे तर अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान आहे. एका मातेने आपला पुत्र गमावला तर बेहत्तर, परंतु असं बेहाडपणे पळून जाऊन मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा, डोक्यात गणी मिकावा, बेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचं सांगावं. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आलं बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजांच्या करामतीची, त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काय कल्पना युक्ती जी 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 जी, करील काय कल्पना युक्ती जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी राजाने एक शानदार शामियाना उभारीला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियाने आला, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियाने. आणि अशा शामियानं खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती